गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण ही शासनाची योजना आहे। त्याला भारतीय जैन संघटना प्रचार प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे। भारतीय जैन संघटना मागील 13 वर्षापासून पाण्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या म्हणजे ड्रीम प्रोजेक्टमधून हा कार्यक्रम आहे आणि आम्ही सर्व आपला जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत आणि सरपंच यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त जिथे ते गावामध्ये गाड वगैरे काढायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावा की जेणेकरून म्हणजे मे महिन्यापर्यंत हा काम सुरू करण्यात येईल। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही शासनाची योजना आहे। त्याला भारतीय जैन संघटना प्रचार प्रसार आणि जन आंदोलन करून प्रचार प्रसार करण्यात येणार आहे। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असून आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलालजी मुतासर यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होत आहे आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा प्रचाराद्वारे प्रचार प्रसार करणार आहोत। याच्यासाठी आम्ही पूर्ण ग्रामपंचायत आणि सर्व सरपंच यांना आवाहन करू इच्छितो की जिथे जिथे गावामध्ये तलाव धरणामधून गाड वगैरे काढायचं आहे तर त्यांनी लवकरात लवकर डिमांड फॉर्म ऑनलाईन भरून आणि ऑफलाईन जलसंधारण विभागाकडे जमा करायचं आहे की जेणेकरून नंतर मग ते एस्टिमेट वगैरे करण्यात येईल आणि नंतर आपल्या क्षेत्रामध्ये काम होईल। या योजनेअंतर्गत नेमके कामं काय काय होणार आहेत आणि कशा पद्धतीने याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांना? ओके, ही जी योजना आहे त्याच्याद्वारे शासनाकडून राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा असा आहे की त्यांना हा जो गाळ आहे तो फ्रीमध्ये मिळणार म्हणजे मुक्त मिळणार आहे आणि त्याच्यानंतर अजून एक फायदा आहे की जे गाळ शेतकरी घेऊन जाणार आहे त्याला अनुदान पण मिळणार आहे। त्या अनुदानमध्ये कोण कोण म्हणजे म्हणजे समाविष्ट होतात त्याच्यामध्ये अपंग शेतकरी असतील, विधवा शेतकरी असतील, आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील आणि अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी असतील की त्यांना जे गाळ वाहून नेऊन जाण्याचा जो खर्च आहे तो शासनाकडून मिळणार आहे। आपल्या जामनेर तालुक्यातून म्हणजे 160 गाव वगैरे आहे आणि जिथे पण म्हणजे गाड वगैरे असेल तलाव धरणातून तर जास्तीत जास्त गाव पातळीवरून तो अर्ज यायला पाहिजे की जेणेकरून लवकरात लवकर म्हणजे मे महिन्यापर्यंत आपलं काम होईल। आतापर्यंत किती अर्ज आले आहेत का काही आणि काम सुरू झालं आहे त्याचं? आतापर्यंत 20 अर्ज आलेले आहेत आपल्या जामनेर तालुक्यातून आणि तेच आवाहन करू इच्छितो याच्यासाठी प्रचार प्रसार करण्यात येत आहे की लोकांना माहिती व्हावी की ही शासनाची योजना आहे आणि गाड काढल्याने फायदा असं होणार आहे शेतकऱ्यांना ते आपल्या शेतामध्ये टाकता येणार आहे म्हणजे त्याच्या शेतीची सुपीकता वाढणार आहे आणि शिवाय अनुदान पण मिळणार आहे। आणि आपण बघतो की दरवर्षी पाऊस आपल्याकडे म्हणजे कमी जास्त प्रमाणात होतो आणि जो पाणी वगैरे पडतो तो आपल्या जमिनीमध्ये मुरत नाही गाड साचल्यामुळे आणि गाड काढण्यामुळे असं होईल की जो पाणी आहे की तो आपल्या जमिनीमध्ये मुरेल आणि त्याच्यामध्ये आपलं ग्राउंड वॉटर टेबल पण होणार आहे। संघटनेने एक पोर्टल तयार केलेलं आहे, त्या पोर्टलवर पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ते वेबसाईटचं नाव www.shivar.com आणि आता मी प्रचार प्रसारामध्ये पोस्टर आणि काही पॅम्पलेट वाटप करणार आहोत आणि तिच्यामध्ये QR कोड वगैरे दिलेला आहे। ते QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला तिथे माहिती मिळणार आहे। पहिला QR कोडमध्ये फॉर्म वगैरे दिलेला आहे की तो फॉर्म भरून ग्रामपंचायतीने तो जमा करायचा आहे जलसंधारण विभागाकडे आणि दुसरा जो आहे QR कोड त्याच्यामध्ये पूर्ण पोर्टल शासनाची माहिती दिलेली की गाड कसा काढावा आणि अर्ज कसा करावा आणि त्याच्यामध्ये शासनाचा GR सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये व्हिडिओसुद्धा आहे की काम कसं होणार आहे ते पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तिसरा QR कोड जो आहे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की फॉर्म अपलोड करायचा।